आमच्या गावचा होम काल लागला आणि आज आम्ही धुळवड साजरी केलेली आहे. आता प्रश्न पडला असेल की शिमगा संपल्यानंतर आमचा होम कसा काय लागला? कारण झालं आहे कसं, की ज्यावेळेला शिमगा होता, म्हणजे होळीचे दिवस चालू होते, त्यावेळेला आमच्या गावच्या मानकरी जे असतात, म्हणजे आमच्या गावचे खोत असतात, जे देवांची देवकार्य सगळी करतात, देवांची आनिकं करतात आणि त्यांना मान असतो सगळ्या गोष्टींचा. तर त्या खोत मंडळींना आली अडचण. अडचण म्हणजे काय आलं तर त्यांना सोयर आलं. आता सोयर सुतकात देवाची कामं करत नाहीत हा आपला एक धार्मिक पायंडा आहे आणि ते करूही नाही. तसं माझं त्याला विरोध नाही आहे, ते आपण फॉलो केलंच पाहिजे. पण होतं काय, ऐन उत्सव प्रसंगी अशा प्रकारच्या अडचणी आल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिवस कार्य किंवा सोयर सुतक जाईपर्यंत पुढे ढकलल्या जातात. मग त्याच्यानंतर होतं कसं, आता मी ज्या गावात राहतो म्हणजे ग्वाहागर शहरात, त्या शहराची पंचक्रोशी आहे. त्या पंचक्रोशीची गावदेवीची पालखी सगळीकडे फिरते. आता ती पालखी देवळात जाईपर्यंत, म्हणजे शेवटचं घर या शहरातलं घेईपर्यंत पाऊस उजाडतो. फोडशीच्या भाजीचा नैवेद्य तिला दाखवल्यानंतरच ती देवळात जाते. पण ती पंचक्रोशीतल्या आमच्या एरियात आल्यानंतर आमच्याकडून दुसऱ्या एरियात जाण्यासाठी जो वेळ लागतो तो ह्या अडचणींमुळे जास्तीचा वाढतो. किंवा होमासारखी गोष्ट जी आहे गावात ज्या दिवशी लागली पाहिजे मुहूर्तावरती, त्या दिवशी ती लागत नाही. आता ह्याचा मला विरोध नाही आहे, अडचणी पाळल्या पाहिजेत. पण मला असं म्हणायचं आहे की जर का 4 खोत मंडळी किंवा मानकरी किंवा जे कोणी तुमचे असतील मानाचे, प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे, तर ती मानाची जी घराणी आहेत त्यातल्या एका दोघांना कोणाला तरी अडचण येत असेल ना. मग त्यांना वगळून उरलेल्या 3 माणसांनीच जर का जेवढी माणसं तिथे आवश्यक असतील त्या धर्मकार्यासाठी किंवा देवकार्यासाठी, त्यांनी उभं राहून ते पूर्ण करावं आणि पुढे न्यावं. तरच हे सगळं जे आहे ते अगदी सुस्थितीत आणि अगदी सुरळीत चालू राहील. आता ह्याच्यात काही चुकीचा मुद्दा नाही आहे, पण बऱ्याचशा गावांमध्ये मी बघितलं जुनी जाणती माणसं हे मान्यच करायला तयार नाही आहेत आणि तरुण पोरं जी आहेत ती मग भांडण कशाला ओढवून घ्यायचं ह्याच्यामुळे ती गप्प राहतात. त्याच्यामुळे दरवर्षी आमच्या गावात, दुसऱ्या गावात मी हेच बघतो की त्यांची देवकार्य जी शिमग्याच्या प्रसंगातली असतात ती पुढे जातात. आता होतं असं की कधी गणपतीत पण असा प्रसंग येऊ शकतो. मग त्या वेळेला ही माणसं सोयरात किंवा सुतकात देव बसवतात, पण पूजा दुसऱ्यांकडून करून घेतात. दुसऱ्या कुठल्या शुभकार्यात अडचण आली तर तेव्हाही तसंच केलं जातं. मग ज्यावेळेला गावकीचा कार्यक्रम असतो त्यावेळेला कशाला अडचण करायची? हा जो मेसेज आहे हा सगळ्या गावात कोकणातल्या पोचला पाहिजे आणि तिथली जी गावकीची जी काही कार्यक्रम असतील, सण उत्सव असतील, ते सुरळीत आणि त्या वेळी पार पडले पाहिजेत, असं मला वाटतं.